शेतकऱ्यांनी शेती करताना शेतीचे बजेट मांडावे, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांचे आवाहन। कारदगा येथे ऊस पीक चर्चा सत्र उत्साहात। शेतकऱ्यांनी शेती करत असताना शेतीचे बजेट अर्थात अर्थसंकल्प मांडले पाहिजे। बियाणे, खते, कीटकनाशक, तणनाशक, मजुरी, पाणी आणि इतर सर्व खर्च कमी करून चांगले उत्पादन कसे घ्यावयाचे यासाठी सूत्र निश्चित केले पाहिजे। शेतीशिवाय अन्य दुसरा कोणताच पर्याय नाही असे ठरवून ज्यावेळी आपण शेती करू तेव्हाच आपण उत्तम रीतीने शेती करू शकतो। त्यामुळे उत्पादनात वाढ कशात होते आणि तोटा कशामुळे होतो याचा बारकाईने अभ्यास करून शेती करणं आवश्यक आहे, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निलेश मालेकर यांनी केले। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारदगा येथे आयोजित ऊस पीक चर्चा सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। अध्यक्षस्थानी भाऊसाहेब खोत होते। डॉक्टर निलेश मालेकर पुढे म्हणाले, ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींची शेतकऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे। ऊसाच्या जाडीशिवाय टनेज येत नाही, त्यामुळे भरपूर ऊस वजन हे चुकीचं असून ऊसांची संख्या नियंत्रित असायला हवी। अचूक खत मात्रा आणि अचूक तणनाशकाचा वापर केल्यास खर्चही कमी होतो। मशागत ते काढणीपर्यंतच्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन जमिनीची सुपीकता आणि मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक ती रासायनिक व सेंद्रिय खते दिली पाहिजेत। जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि जीवाणू यांच्यावरही उत्पादन किती येतं हे ठरत असते, त्यामुळे त्यांची संख्या आणि प्रमाण वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत। श्री दत्तचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान शिकून स्वतः रोपे तयार करावीत। पाणी, खत, वेळ आणि सेंद्रिय कर्ब वाढ व इतर बाबींचं योग्य नियोजन करावे असे सांगून शेतकऱ्यांची जमीन पुढच्या पिढीला शाबूत ठेवण्यासाठीच कारखाना लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आलंय। प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले। सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। स्वागत माती परीक्षक एस पाटील यांनी केले। प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा यांनी केले। सूत्रसंचालन प्रकाश काशीद यांनी केले तर आभार प्रदर्शन देसाई यांनी मानले। शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन करण्यात आले।